तुम्हाला शेवटचं सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावर झोपा, हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे. आपल्याला न्यायदेवतेचं, न्यायालयाचं नियमाचं पालन करायचंय. इथं बाजूला 200 मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय. जेवढ्या गाड्या मुंबईभरात त्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा, मैदानावर झोपा, हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं. आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता. मला माझ्या जातीला मोठं करायचंय, माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचंय. मला हेच शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं. तुमच्या बुद्ध्या जर ठेकायला असत्या तर समजून घ्या मला किती वेदना असते, मला किती त्रास असेल या उपोषणाचा. कोणासाठी? तुमच्या लेकरा बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय. तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी करायचे, पिढ्यान पारचे, माझी जात मोठी करायची. त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय. मी समाजाचा अपमान होईल, मान खाली होईल असं कधी वागत नाही. म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला. मला 2-2 घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग? मला इतक्या वेदना असून 2 घोट पाणी पिऊन, घोटभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार. काय उपयोग आहे तुमचा? म्हणून शेवटचं सांगतो, मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा. तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटलं त्यावेळेस बाहेर पण निघता येईल, पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका.